वैज्ञानिक दृष्टिकोन ही विचार करण्याची एक पद्धती आहे। या सोडियम धातूचं वैशिष्ट्य असं की तो विशिष्ट द्रावणात ठेवला जातो। ज्यावेळेस त्याचा सोडियम धातूचा आणि पाण्याचा संपर्क येतो तेव्हा सोडियम धातू कक्ष तापमानाला स्वतः पेट घेतो। मी पूजेचा निमित्त करून त्याच्यावर पाणी टाकलं आणि तो सोडियम धातू पेटला, स्वतः पेटला म्हणून ती ज्वलनशील घटक नळाची शेंडी कात्या तो पेटला आणि तुम्हाला चमत्कार झाला असं वाटलं। हा प्रयोग हे बुवा बाबा याच विज्ञानाचा आधार घेऊन तुमची फसवणूक करतात आणि डोळे जागा तुला आता फक्त माझाच आवाज ऐकू येत आहे। तुला आता बाहेरचा कुठलाही आवाज ऐकू येत नाही। तुला अतिशय शांत वाटते, तुला अतिशय हलकं वाटते। तुझं लक्ष फक्त माझ्याकडेच असेल। तुला बाहेरचं काही आवाज ऐकू येणार नाही। तू फक्त माझ्याकडेच लक्ष देतील, फक्त माझ्याकडेच लक्ष देतील। मी जे काही करतोय त्याच्यावरती तुझं कंट्रोल राहील। मी जे काही करतोय त्याच्यावरती तुझं कंट्रोल राहील। त्यावेळेला तुला काही सुचणार नाही। त्यावेळी तुला मी सांगेल त्याच पद्धतीने तू फक्त वागशील। तुला बरोबर आहे, पण या ठिकाणी हा टेंबा आहे, याला काही लपवण्यासारखं नाहीये। माझा हात वैज्ञानिक दृष्टिकोन ही विचार करण्याची एक पद्धती आहे। निरीक्षण, परीक्षण, वर्गीकरण, पडताळा, तर्क, अनुमान इत्यादीचा वापर करून निष्कर्ष काढणे, स्वतः अनुभव घेऊन पाहिल्यानंतरच विश्वास ठेवणे, सर्व बाजूंनी विचार करणे वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी अभिप्रेत आहे। हे विश्व स्वायत्त आहे। नियम डावलून विश्वात काही घडत नाही। प्रत्येक घटनेमागे कार्यकारण भाव असतो, तो आपल्याला शोधून काढता येतो। पूर्णपणे सापडला नाही तरी ती दिशा योग्य असते, काही काळाने तो सापडतो देखील।